ऐकून घ्या, ओपन कोर्ट मध्ये ऑर्डर झाली आहे. मला कायदा शिकू नका, तुम्ही पण शिकून घ्या. ओपन कोर्ट मध्ये झालंय. मग मला इकडे कशाला थांबवलं? हे होत राहील. होणे कशाला ऑर्डर पास केलेला आहे. जय महाराष्ट्र बूम खाली की 10 दिवसाचा मुदत दिल्यामुळे सुप्रीम कोर्टाने दिल्यामुळे त्याला कस्टडीमध्ये घेता येणार नाही आणि आपलं रायटिंगमध्ये अप्लिकेशन केलं नाहीये की आम्ही सबमिट करणार आहोत. त्याच्यामुळे त्यांनी ऑर्डर पास केलेलं आहे. नाही, पण आज ज्या पद्धतीने गाडी अडवण्यात आली ते सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचं उल्लंघन आहे. पोलिसांचं दादागिरी आहे आणि सर्वोच्च न्यायालयाचं उल्लंघन आहे. पोलिसांना काय हवंय? नाही, पण आव्हान त्यांना कुठल्याही परिस्थितीमध्ये निर्देश आणण्याचा अटक करायचं आहे, ते कधी होणार नाही. कणकवली पोलिसांनी सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशांचा अवमान केला आहे का? अवमान केलेला आहे. आम्ही सुप्रीम कोर्टात मांडणी करू त्याच्याबद्दल. 2 मिनिटांना मी 10 मिनिटापासून उभा आहे. मी सहकार्य करतोय तुम्हाला. मग करा ना. मला ऑर्डर दाखवा. मला कुठल्या अधिकाराखाली आमदाराला गाडीत बसवले तेवढं सांगा. अहो किती वेळ फोन लावायचे आम्ही? किती वेळ आमदार आम्ही कशासाठी उभं आहे ते? आणि कुठल्या अधिकाराखाली चाललंय मला सांगा ना. माझ्या समोर तुम्ही गेलात आणि आलात, पण मला का थांबवलं तरी सांगा. ते उभं राहून दाखवा. ते कुठे गेलं? फोन लावत होते ते कुठे गेलं? बोला. गायब होतं. मला सांगा ना कशासाठी थांबवलंय? तुमचं कन्फर्म मला तुम्ही मग अधिकारी दाखवा कशासाठी थांबवलंय इकडे. दोन्ही साहेब गेले. माझ्या गाडी सोडा आमची. प्रत्येक गोष्टीला सहकार्य करायचं. हे सहकार्य करायचं का आता? जामीन अर्ज न्यायालयाने या न्यायालयासमोर मेंटेनेबल नाही म्हणून फेटाळलेला आहे. नाही कोणत्या ग्राउंडवर? मेंटेनेबल नाही कारण जी सुप्रीम कोर्टाची ऑर्डर आहे त्याप्रमाणे त्याने न्यायालयासमोर प्रथम शरण आलं पाहिजे आणि शरण आल्यानंतर जामीन अर्ज केला पाहिजे. परंतु न्यायालयाचं म्हणणं असं आहे की त्यांनी शरण न येताच जामीन अर्ज केलेला. त्यामुळे तो जो विशिष्ट अर्ज आहे तो या कोर्टासमोर मेंटेनेबल नाही. पण ते तुम्ही शुक्रवारी